तुमच्या घरात सोन्याचे हंडे आहेत, ते हवे असतील तर विधिवत पूजा करावी लागेल असे सांगून व्यापाऱ्याकडून 1,37,31,300 रुपये घेतले। या प्रकरणी एका भोंदू बाबावर जेलरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या प्रकारानंतर पैसे देण्यास टाळाटाळ केल्याप्रकरणी गोविंद मल्लिकार्जुन वंगारी राहणार कोंडानगर अक्कलकोट रोड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मोहम्मद कादर शेख राहणार सोलापूर याच्यावर फसवणूक, नरबळी आणि अमानुष अनिष्ट अघोरी प्रथा व जादूटोणा कायद्याअंतर्गत जेलरोड पोलीस ठाण्यात 9 ऑक्टोबर रोजी गुन्हा दाखल झाला आहे। हा प्रकार जून 2023 पासून सुरू असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे। आरोपी मोहम्मद कादर शेख याने फिर्यादी वंगारी यांना तुमच्या घरात सोन्याचे हंडे आहेत असे सांगितले, यासाठी पूजा करावी लागेल असे सांगून 21 नारळ घेऊन येण्यासाठी सांगितले। आरोपीने जून 2023 रोजी घरात 1 फुटाचा खड्डा देखील खोदला, पूजेसाठी 5 लाख रुपये मागितले। त्यानंतर 18 जून रोजी गुप्त धन काढण्यासाठी चांगला दिवस आहे असे सांगून त्याच्याकडून 7.5 लाख रुपये घेतले। त्यानंतर 1 फुटाचा खड्डा खोदला, विधी करण्यास सुरुवात केली तेव्हा खड्ड्यातून एक पितळी हंडा आढळला, त्यावर एक झाकण होते, ते काढल्यानंतर सोन्यासारखे कॉइन, हार असे साहित्य आढळले। तो हंडा एका कापडात बांधून पत्राच्या डब्यात ठेवला। हे सोने घेण्यासाठी 60 दिवस हंड्याची पूजा करावी लागेल असे सांगितले, यासाठी 3 लाख रुपये खर्च येईल असे सांगून वेळोवेळी विश्वासघात करून आरोपीने 1,87,00,000 रुपये घेतले। पैशाची मागणी केल्यानंतर देण्यास टाळाटाळ करू लागल्याने फिर्यादीने घरातील हंड्यात पाहिल्यानंतर त्यात माती, पितळी वस्तू आढळल्या। या संदर्भात फिर्याद दाखल झाली आहे। घटनेचा अधिक तपास गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरविंद माने हे करत आहेत।